विदर्भ परिक्रमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो दर्यापूर अंजनगाव मतदारसंघातील अंतरगाव शिवाजी या गावातील कोणत्या समस्या आहेत हे जाणून घेऊया आणि या कोणत्या उमेदवाराची चर्चा आहे हे सुद्धा आपल्या अंतरगाव शिवाजी येथील नागरिकांशी आपण संवाद साधूया. काय यावेळेस दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात चित्र पाहता? काही नाही, माहिती चालू आहे. गजीभाऊ लवटीचं वाद चालू आहे. कोणत्या मुद्द्यावर आहे? मुद्दा असा आहे की काँग्रेसची त्याची युती आहे. काँग्रेसनं बरेचसे कामं दिलेले आहेत. तर बळवंत भाऊन आमची बरेचसे कामं केलेले आहेत. कोणी फोन लावला की कामं करून टाकतात. फोन लागला की माणूस हजर असते. यावेळेस मग गजीभाऊ लवटीचे आरोप सुरू आहेत. आरोप चालू आहेत, हे तुमची बरोबर आहे. पण कसं आहे, माणूस जवळचा आहे. माणूस कोणतेही कामं करू शकते. फोन लावलं की काम होते. तर आता आमचे रोडची कामं जे आहेत, हे आमची नाली बांधली तर टोंगा एवढा पाणी साचत जाय. हे बळवंत भाऊनं काम टाकलं. सुरू आहे घाटाला काय माहित बा, मी कामात असता. हो बा. मग कामातून आल्यावर समजत असेल ना काय असं आपल्याला ऐकतं चाललं तर मग त्याची तेच चालते. मग काय म्हणतात लेकरं आता? लेकरं काय चांगलं आहे बा. मग काय म्हणतात, कोणाला मतदान कर म्हणतात? मतदान आमचं घर पडून राहिले, हां त्याची तुम्हाला काय नाही. फक्त मतदानाचा अक्तीच येतात. हा मग कोण केलं नाही कामं? पण आता तसं पिढी चालली. खासदार आमदार सर्व म्हणून राहिले. मतदान करत ना मग नाही. कसं यावेळेस चित्र पाहतो? अंकुश भाऊसाहेब वाघपांजर साहेब असं चर्चा ऐकण्यात माय तर मला वाटतं की तेच आले पाहिजेत. कारण की आपले वंचित बहुजनचे आहेत ना, ते चांगली गोष्ट आहे ना. कारण की आपला पक्ष आहे तो कधी बी आपल्यालाच पाहिजे तो पक्ष. हे जे आपण लोकांच्या मागे जातं काहीच कामाची गोष्ट नाही, असं माझं म्हणणं आहे बा. कोणते मुद्दे आहेत की आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचे झाले पाहिजेत बा? हा, मुद्दे आपलं ते जे कामं जे आपल्याला पाहिजेत ते मुद्दे, विकास कामं, सूतगिरणी हे चालू झाली पाहिजे. आता हे पोरं शिकलेले सवरले आहात, बेरोजगार पडले आहात, यांना बी काही ना काही काम मिळालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे बा माझी. काय सांगा आणखी आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये की त्या समस्या आहेत की ते पहिले झाल्या पाहिजे? हा, पहिले झाल्या पाहिजे समस्या आपल्या. कोणत्या? कोणते रोड आहात, हे मुलं आपले शिकले सवरले आहात, पहिला ते रोजगार मिळाला पाहिजे. स्थानिक आमदार म्हटल्यानंतर जर दर्यापुरातलं तर समजा अंकुश भाऊ वाघपांजरची कसं आहे, कार्यकर्ता पण चांगला आहे. म्हणजे जवान टोळीतलाच म्हटलं जाते समजा. कारण की असं मायचर आणि त्या माणसाला चान्स भेटला पाहिजे. हां, की बा कसा कार्यकर्ता चांगला असून निघतो वंचितचा असून तसा माणूस चांगला आहे. हां, स्थानिक आहे दर्यापूर मतदारसंघातून. नवीन याला चान्स दिला पाहिजे. तेच ते घेऊन काही समजा काही अर्थ नाही. आधी याच्या अगोदर 2-5 वर्षा अगोदर बुंदिले साहेब होते. हां, आता हे लवटे साहेब आहेत, त्यांची तर समजा काय आपल्याला हवा माहिती नाही. पण कसं आहे, माझ्या हिशोबानं अंकुश भाऊचं बरं मत वाटेल. कोणत्या अपेक्षा त्यांच्याकडून की हे झाल्या पाहिजेत बा? आता अपेक्षा तर आल्यानंतरच होतील ना आपल्या अपेक्षा. आता सांगून काही फायदा नाही. सध्या अपेक्षा आल्यानंतर तर सर्व अपेक्षा समस्या मांडूच त्यांच्यापाशी आपण. हे अपेक्षा आहेत, रोड आहेत, बाकीचे समजा लय विकास काम आहेत त्यांच्यापासून करून घ्यायचे आपल्याला. काही खबर नाही भाऊ. खबर तर उमेदवार आहेत सगळे उमेदवार आहेत. आमची चर्चा नवनीत राणाची चालू आहे बा. नवनीत राणाची म्हणजे ते आता ते भाजपचे आहेत ते आता पण युवा सन्मान पार्टी मग कसं बुंदिले आहे ना. हा, बुंदिले आणि आळसूर. हा, मग आणि काय अंजनगावाला काय लवटे लवटे भाऊ. कोणाला आमदार करता? आता सध्या तर काही आम्ही सांगू शकत नाही. आता पुढे पाहू बा. आता ज्या दिवशी मतदान येईल त्या दिवशी. आता सध्या काय चांगलं आहे बा. हे आम्हाला रोड गिड हे पाहिजे होते. रोड नाही आमच्या इथे. उमेदवार तो कोणता निवडून सारखाच आहे. कोणताही आहे ना. मग गावाचा विकास झाला नाही? गावचा काही आमच्या विकास होत नाही. कोणी काही आहे ना. कोणी निवडून आला तरी तसंच आहे, सारखंच आहे. मग 2 आमदार होते आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात. हो, कोणत्याही खासदारी झाली. अंजनगावच्या इकडचा असतात अंजनगावचंच काम करते. दर्यापूरच्या इकडचा असतात आमचं कोणतंच काम नाही करत. हे रोड पाहना कसे उकरले. त्या भाऊसाहेबनं खासदार साहेबांना केले हे रोड. ते उकरले बा. मग आता काय तो येईन. आता खालीवर सरकार पाहिजे. खालीवर सरकार पाहिजे. मग कसं करता आता यावेळेस पाहू आता काय करायचं आहे. हा ना, तरी अंदाज तुमचा कल समजा? अंदाज आता आमची काय लाडकी बहीण आहे. हा, त्याच्यावर चालू आहे तो. लाडकी बहीण. मग आता एकनाथ शिंदे भाजप एकनाथ शिंदे. हा, मग आता मग कुठे
दोन आमदार आता कसं आता दर्यापूर तुम्हाला माहिती आहे चित्र कसं झालं आता हो भाजप दिवसापासून आता आम्हाला तिन्ही सारखेच आहेत. हा एकनाथ शिंदे चांगलाच आहे, उद्धव ठाकरे चांगलाच आहे. ते 3,000 देतो म्हणतात आता. ते देतो म्हणतात, त्याने दिले. हा मग ते आता देतो म्हणाल टाईम आल्यावर देतील. हा, हा. आलेच नाही तर मग मग आता दर्यापुरातलं आमदार आता निवडा लागणार तुम्हाला रोडसुळी आहेत आता. पहिल्यापासून उद्धव ठाकरे मागवतो आम्ही. हा पहिल्यापासून गोपीनाथ मुंडे पासून मग? उद्धव ठाकरे मागवतो. आता त्याच्यातच हवं आम्ही, पण आता काय मग आता दर्यापुरात कोणाची कोण राहतो आता. आता चालू आहे आमच्या ते विधी तिघापैकी एक राहू कोणाच्या तरी. हा तरी कॉल तर सध्या नाही सांगू शकत. मग ती कधी समजा तिघाच्या सध्या चालू आहे, पण सध्या सांगू नाही शकत ना मत कोणाला मारा. बरं चर्चा कोणाची सुरू आहे तुमच्या गावात? आमच्या इथे काय हो, त्या 300-350 मतदान आहे. ते जास्तीत जास्त 400 होईल. त्या 400तनी तिन्ही चालतात, 3-4ही चालतात. काय सुरू आहे गावात? काय इलेक्शनची हा काय इलेक्शन चर्चा काय कोणत्या काय कामं केले झाले नाही कोणच दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात कोणते मुद्दे आहेत? मुद्दे तर भक्कम आहे. हा, मग कोण करीन आता? कोण करील, कोणच करणार नाही. वा वा आता करणारे आता म्हणजे करते ना काही ना काही. बीजेपी करणार होते, बीजेपी तर यावेळेस येत नाही. हा आणि जो उमेदवार आहे तो निवडून येत नाही. आपला येते तो काही आपल्याला पटत नाही. मग आता कोणाला निवडून तर द्या लागेल. तर निवडून तर द्यास लागेल, पण आमची इच्छाच नाही पण मतदान करायची मतदान करायची इच्छाच नाही. नाही. मग आता कसं पण होईल? उमेदवार चांगलाच नाही ना. मग आता एखादा आता 16 उमेदवार आहेत ना. 16 उमेदवार एका नाही देतात चांगला. मग जो काँग्रेसचा आहे तो येणार आहे तो, पण तो आपल्याला पटत नाही. मग आता कसं करता आता? कसं काय करता आता, मग मतदान करायचंच नाही आपल्याला. मतदान करत ना. मग असं सरकार कसं दर्यापुरात आमदार कोण होईल मग? आमदार तर यावेळेस तर बीजेपीचं पाहिजेच आहे, पण आपलं सरकार तर बीजेपीचंच पाहिजे. बीजेपी सरकार पाहिजे, पण तुम्हाला आमदार कोणीच नाही पाहिजे. पण आमदार पाहिजे बीजेपीचा. हा ना, मग आमदार आता ते कसं झाला आता माहितीतून जे अभिजित सुरू आहेत माझे आमदार ते आहेत. आता युवा स्वाभिमानचे जे आहेत माझे आमदार ते होते, रमेश बुंदुले ते आहेत. मग एकाकडे दोन झाले नाही ते. मग आता कसं काय करतात आता? कसं काय करतात ते, त्यानं ते चुकी केली ना. मग आता तुमचा कल कुठं होईल? आमचा कोल तर बीजेपीलाच आहे. हां मग आता काय करता मग? धन्यवाद. काय म्हणता बा? चांगलं आहे. काय म्हणता आता मग? आता काय म्हणतात, चांगलंच आहे जिकडे तिकडे. आता मग आता कोण येईन सरकार? कोणतं येईन सरकार? सरकार आता बुंदेलेच आहे. बुंदुले साहेब हा युवा सन्मानात ते हा कोणते कामं केले तुम्ही तुमच्या इकडे? आमचे काय आता हे रोड केले वा जाईल. हां हां. मग तुम्हाला आमदार करावं लागते. हा आमदार तोच माणूस पाहिजे. वावरात चाललो होतं बा. काय म्हणता वावरात पीक पाणी काय म्हणते? काय सगळं डुकरं पराठ्या म्हणून राहिले. मग आता ते लिहिलं आता काय विलाच नाही, रखवाल्या करायला लागतं. रखवारी. मग आता सरकार कोणतं पाहिजे आता? मग बीजेपीचं. बीजेपीचं. इकडे आपल्या महायुती आहे तिचा दर्यापुरात. मग तो एखादा येईल, एखादा पडून जाईल. मग आता तुम्हाला कोणाला पाळावं लागते आणि कोणाला निवडून आणता मग आता? ते आता मी सांगू शकत नाही. बरं तुमचाही पाठिंबा कोणाला राहील? मग लाडका भावाला राहील मग. आता लाडका भाऊ म्हणजे आता महायुती एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे बरोबर आहे. मग आता अभिजित रोडसूळ आहेत आता आमदार कोणी माजी असो, आमदार. आपल्याला काय महायुतीचं काही घेतलं नाही म्हणजे आपल्याला. तुम्ही युती धर्म पाळसा. हा हा काहीच नाही बा. आता काय म्हणता दर्यापूरचं यावेळेस चित्र कसं काय? दर्यापूरचं गजानन लवटे पाहिजे आम्हाला. गजान मुलवटे हो, कसं काय बा? कोणत्या मुद्द्यावर? ते बळवंता भाऊ खासदार आहेत, पहिले आमदार होते, त्याने 2 कोटी रुपयाचे आमच्या गावात कामं दिले. 90 लाखाचा फुल दिला, मशानभूमी दिली, शाळेला कंपाऊंड दिलं, गावात रोड चालू आहे त्याचे, आजही काम चालू आहे त्याचं गावात. म्हणजे तुम्ही बळवंत भाऊ खासदार आहे म्हणून तुम्ही गजान मुलवटेला निवडून देता? हो, पण उद्धव सेनेचा माणूस आहे ना, हां उद्धव साहेब पाहिजे ना. उद्धव साहेबाच्या. काय म्हणता चर्चा काय सुरू आहे आता? काय चर्चा उद्धवची आहे, लवटेची चर्चा आहे. लवटे साहेब पाहिजे. हा काय म्हणता कशी? चांगलं आहे मशालचं. अति काय हां तुमचं काय आता बरं आहे सध्या चालू. तुमचे कुठले रेन कॉल? आपला कॉल सध्या आहे. पहिले अया घुशीला तर पराठी ना, त्याच्या मागं ताकद न लागेल माणूस. यायच्या मागं आपण काय करता, हां हे येईल किती का मतदान मारलं हे काही देत नाहीत. मग हा? आता आपण इकडे किती कमी एवढं भोजूळचं रात दिवस आपला पंप आपल्याच पाठीवर घ्यावा लागते. हे काय म्हणतील भाऊ आम्हाला फक्त मतदान मारा, हे लायकीचे नाहीत ना सध्या. मारून राहिले हे. काय मग आता? नाही माझ्या आधी 4 जोडा नोटाने मारायचा. नोटाने? हो, काऊन की एक आपले तिघ काही पडले नाही. अभित साहेब बसले होते पहिले हेलिकॉप्टरात बसले की खाली उतरत नाहीत. बुंदले साहेब घुसले की त्याच तरी काम पण होत नाही. आता लवटे साहेब आले. आता लवटे साहेब काय करतात काही नाही, नवीन चेहरा आहे अजून तेच. मग तसं वाया जायचं इकडे वाया घाला असं विचार चालू बाकी काही नाही. काय म्हणता? मशा लवटे साहेबाजी. लवटे साहेब कोण बा? मशार म्हणजे काही स्थानिक नेता आहे, हां चांगला होतकरू माणूस आहे.
मतदारसंघाला नाही देऊ शकते. त्याच्यावर सुद्धा काही आरोग्य झाले. आरोप आता कोणावर नाहीत आरोप मोदीवर आहात, उद्धव साहेबावर आहात, राहुल गांधीवर आहात, सगळे जेवढे भारतात नेते आहेत तेवढ्यावर आरोप होणार असं. की बा ते देशी दारू दुकान आहे समजा हे ते देशी दारू दुकान अयोध्या आहे की सरकार मान्य आहे? हा, मान्य पण असं म्हणतो किती खा सरकारच परमिशन देते देशी विकाले. त्यातनी काय देशी दुकान असलं म्हणजे काही गलत नाही ना, व्यवसाय आहे ना तो. आता आमची पाण्यात चालू आहे बा. पाना आता रमेश बुंदुले हो युवा सन्मानची कोण आहे हो काय मग आता जे भाजपची कोण बा आता कारवाई होऊ शकते त्याच्यावर असं कारवाई होईल ना. कारवाईचं काय करावं लागते? मग? जेव्हाची ते होईल. कोणत्या मुद्द्यावर तुम्ही रमेश बुंदुले त्याचं काहीच नाही आम्हाला गंध नाही. आम्हाला फक्त भाजपची गरज आहे, दुसरं काहीच नाही पाहिजे. भाजपचे कोण समजा आता हे आपले जे कॅप्टन अभियान सुरू आहे ते यात म्हणता माहिती चालते ना मग. आपल्याला भाजपचेच माणसं पाहिजेत ना. मला तुम्ही कुठले राहता भाजप म्हणजे रमेश बुंदुले ते आम्ही पाहू आता शेवटच्या दिवशी विचार करू. हा आम्हाला भाजपची गरज आहे. काय विचार सुरू आहे? विचार तर काही नाही बाबा, आता पराठा खराब झाला सध्या. हां मग आता पराठा खराब झाला मग आता सरकारी पाहिजे चांगलं. हो मग कोणतं चांगलं आहे सरकार? जो मालाला भाव देईन आमच्याला ते सरकार पाहिजे आता. कोण करीन मग आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचा विकास? आता पहिले 13,000चा भाव ठाकरे साहेबांनी दिला आम्हाला. तेवढी विनंती आमची, आम्हाला कापसाला भाव द्या. आता दर्यापूरचं चित्र कसं पाहता यावेळेस? दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात कसं चित्र पाहता? ज्या वक्ती 13,000चे समजा आपल्याला कापसाला भाव दिले तेच सरकार पाहिजे. त्याचा माणूस त्यांनी ठेवला अंजनगाव. त्याच्यावर मग आता म्हणा मग आता गजानन मौलीला निवडून दिलं तर ठाकरे साहेबाचं हातबळ कडू देणार आहे. तेच भाव देऊ शकतात. काय चर्चा सुरू आहे? चर्चा काय तशीच आहे तशीच. कशी चर्चा सुरू आहे? आमचे गजानन भाऊ उद्धवराव ठाकरेजी. बाकी काय आपल्या दर्यापुरात वातावरण कुठे कुठे बदललं म्हणता? बदललं काय जाऊ काय कोण बदलणार आहे? बोल भाषा असते बदलाची. दुसरं काय यायनं काय केलं पहिले? बुंदेले साहेबही आलते, अडसूळ साहेबही आलते. काय केलं? कोणता विकास दिसून आला तुम्हाला गावात नाही? हां जसं आहे तसंच आहे ना. परिवर्तन काळाची गरज आहे. आता परिवर्तन पाहिजे. शेतकऱ्याकडे कोणी पाहणार नाही. कोणता मुद्दा असा दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात ते झाली बरं? पांधन रस्ते नाहीत आमच्या एका गावात. एकही पांधन रस्ता झाला नाही. रोडचं आता रोड तुम्ही पाहिला असेल, पाहिला ना तुम्ही रोड? काय आहे? दुर्दशा आहे सगळी. शेतीतला माल कसा आणा हे सावळटा निघून राहिला आम्हाला. कापसाशिवाय पर्याय नाही राहून राहिला. मग पेरलं तिकडे डुकरं खातात, हरणं खातात. आपले कुंपणाची हे नाही. शेतीला कुंपण द्या ना म्हणा. शेतीला कुंपण पाहिजे. हां बंदोबस्तच लागेल ना हे द्यायचा. वन्य प्राण्याचा बंदोबस्त. मग मारायला परमिशन देत नाहीत. मारायला परमिशन द्या. आता सरकार मग आता तुम्हाला महाविकास आघाडी पाहिजे. परिवर्तन पाहिजे. हे दोघं येऊन गेले ना. दोघं येऊन गेले नाही. याच्यात भ्रष्टाचार आहे. बरं तुम्ही कोणत्या मुद्द्यावर समजा मग गजानन भाऊ लवटेला पाठिंबा देऊन राहिले? शेतीमालाचा भाव उद्धव साहेब ठाकरेनं 2013 मध्ये आलती त्या मुद्द्यावर देऊन राहिले तुम्ही? आलती का 21 मध्ये? तर त्यानं घरातला बोंड कापूस नेलता स्टेशनचा. आम्हाला फक्त मालाला भाव पाहिजे नाही. आम्हाला कर्जमाफी पाहिजे ना. तुम्हाला ते 2-2 हजारही पाहिजे नाही. ते घेऊन जाय म्हणा. उद्धव साहेब म्हणतात बाकी म्हणतात काय रे लाडके बहीण आता म्हणजे त्यानं महालक्ष्मी योजना काढली आहे ना. ते लाडकी बहीणचं सोडून द्या ना. हो ते का एक तो उरावर चालणार असतात ते एकमेकाच्या. त्यानं हे केलं त्यानं ते केलं. दुसरं काय? शेतकरी समजा मुद्दा पाहिजे. शेतकऱ्याचा पण बुद्धी पाहिजे आम्हाला. दुसरं काही नाही. योगेश मधुकर जायबा युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा प्रमुख. काही नाही भाऊ, या गावात अंतर्गाव शिवाजी ते गजानन भाऊ लवटे यांची खूप चांगली हवा आहे. मला असं वाटते की या गावात यांना कमीत कमी 600 मतदान आहेत. त्यांना कमीत कमी 200 मतदान मिळालं पाहिजे बा. बाकी तर काही नाही. कोणता मुद्दा आहे की बा गजानन भाऊ लवटे यांना निवडून देणार? मी स्वतः बुंदिले पैसे गेलो. मी त्यांना विचारलं अंतर्गाव शिवाजी गाव तुम्ही ओळखता का? त्यांनी सांगितलं मी गावाला ओळखत नाही. तर मी ते कमीत कमी 2-3 वर्ष झाले आमच्या गावात आले. त्या गावात आले तर मी स्वतः त्यांना गावात विचारलं गाव बा आता कशाला आला गावात तुम्ही? तर मी आलतो तेव्हा तुम्ही गावाला ओळखत नव्हते. तर त्यांनी 2 मिनिटात भाषण बंद केलं. भाषण बंद करून गायब झाले. माझं म्हणणं हेच आहे की या दोघांनी गावाचा विकास काहीच नाही केला. नवीन माणूस आहे तर नवीन माणसाला बा निवडून द्यावं. काय म्हणता? आम्हाला शिंदे पाहिजे. एकनाथ शिंदे. हां हां
तर आपल्या मग अडचण आहेत बा असं मग कोणत्या मुद्द्यावर त्यांना मतदान करता? त्यानं का विकास केला त्यानं तर आणि मग कधी होते नाही कधी चुकते बी. मुंदे साहेबांनी काय केलं? मुंदे साहेबांनी अंतर्गाव मी कोणतं वय करत नाही म्हणजे अंतर्गाव मी सो या टोते योग्याले पोट्टे शाळे घालतं म्हणजे अंतर्गाव कोणतं आमदार कोणतं. आता ते म्हणतात की बा हे बाहेरचे आहेत म्हणतात अडचण साहेब. मग हे कोणा गावाचे पाकिस्तानचे आहेत का? त्यानं काम केलं नाही का? आता कमी जास्त कोणा गावात होते कोणा गावात नव्हते मग याईनं कोणता विकास केला अंतर्गाव? मुंदे साहेबाचे एकतरी काम जागा बरोबर ना. बरं कोणतं व्हायला पाहिजे आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात? आम्हाला हे पाहिजे अडचण नाही काम कोणतं पाहिजे बा दर्यापूर अंजनगाव? आता काय हे रोड पाणी सुविधा म्हणजे काय कोणाच्या घरी आणून देते कोणता आमदार हे सुविधा नळ गावातले रोड लाईटी हेच पाहिजे का नाही. कोणत्याही आमदाराला तोच काम करेल का नाही. विकासाचं मागच्या वेळेला ऑफिस दादा अडचणी होते 5 वर्ष. काय सांगा त्यानं केलं काही ना काही त्याच्या परीने. आडसूळ साहेबाच्या बुंदरे साहेबाचं कोणतं काम आहे जागा वर जाईन अंतर्गाव त्याचे तरी काम आहे काही आज. यावेळेस कल तुमचा ऑफिस दादा ना तो पळव काय हो आपलं मत आहे बा आपण जनतेचं मत काय सांगा आपलं स्वतःचं मत आहे. आपल्या अभिजित अडसूळ चर्चा चालू आहे. कशी चर्चा सुरू आहे? बा बुंदलेनं फार्म टाकला त्याच्या विरुद्ध अशी चर्चा चालू आहे बा. असं ते म्हणतात बा बाहेरचे आहेत म्हणतात असाही आरोप सुरू आहे. कोण? अभिजित दादा म्हणजे फार्म म्हणजे काय म्हणजे बा ते बा जे आपल्या पार्सल म्हणून शब्द वापर केला आहे. आम्ही अडसूळचेच माणसं आहे. असं कोणत्या मुद्द्यावर समजत बा अडसूळ साहेब तुम्हाला पाहिजे? कामं केले आमच्या इकडे कामं केले त्यांनी आमच्या गावातून आले. असं 1500 रुपये लाडक्या बहिणीचे 7500 रुपये भेटले. दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात कोणते मुद्दे झाले पाहिजे? आम्हाला वाटते बा अडसूळ झाले पाहिजे. काय म्हणता कोणाची चर्चा आहे? आपल्याला काही माहित नाही एवढं. कोणत्या गावात चर्चा सुरू आहे? मी गावातच नसतो. मग बाहेर गावात असं बाहेर तालुक्यात असं 24 तास मग वावरात 24 तास वावरात. मग वावरात काय म्हणतात समस्या काय आपल्या वावराची? काय नाही आहेत फक्त बा. मग आयाले दूर कोण करीन? आता सरकार आलेलं करील ना. मग कोणतं सरकार पाहिजे तुम्हाला? कोणतं येऊ ना जे येईल ते करील. कोण आलं ते आपलं. हा मतदान करतात ना काय? वा वा. मग बरं जाऊ द्या. भावी आमदार कोण पाहिजे तुम्हाला? नोटले करताय मतदान. मग भावी आमदार समजा कसं? आमदाराची करत तो जो चांगलं काम करून तो आपला सगळेच म्हणतात चांगलं काम करतो म्हणतात. काम आजकाल कामावर महत्व आहे ना. हा कर्जमाफी शेतकऱ्याचं काय अवस्था उंडाली पराठीचं काय हे चालू आहे आमच्या इकडे. सगळे रोगराई चालू आहे. कापसाले भाव नाही आहे. भाव कापसाच्या ना आम्ही तूर पराठीले भाव चांगला राहील म्हणून आम्ही मूग तूर सगळं सोडून दिलं पावसानं हे होते म्हणून. अजून काय करणार आहे? नाही नाही आपल्याला हे लाडक्या पण योजना आहेत काय म्हणतात त्याबद्दल? हे का आपल्याला कोणी असलं सुरू नाही केली तर आपल्याला काही त्याच्याबद्दल हे नाही आहे. लाडकी बहीणच पाहिजे बा म्हणून आपल्याला त्याच्या पैसाच पाहिजे म्हणून. फक्त आपल्याला कामं महत्वाचे चांगले करणं. कापसाला भाव द्या. कापसाला भाव द्या. दुसरं काही नाही पाहिजे. दुसरं काहीच नाही. एवढीच आशा आहे आम्हाला. फक्त कापसाला भाव द्या आणि शेतकऱ्यांकडे जास्त लक्ष द्या. बरं या योजनेबद्दल काय म्हणतात? महायुती म्हणतात बा 2100 रुपये आणि महाविकास आघाडी म्हणते आता महालक्ष्मी योजना आहे ते 3000 करतो म्हणतात त्याबद्दल काय? आम्हाला पैशाचं काही नाही. आम्हाला कोणीही नाही दिले तर आम्हाला त्याच्याबद्दल काही फरक नाही आहे. लाडकी बहीण आता आली आहे म्हणून त्याच्या आधी आपण काही हे नव्हतं का. पण तरी आम्हाला असं वाटते का बा जास्तीत जास्त आमचं फोकस याच्यावर आहे. शेतकऱ्याच्या याच्यावर आहे जास्त आमचा. भाव द्या म्हणा बस झाला. कापसाला आमची आज परिस्थिती अशी आहे का आम्ही भरपूर कर्ज आमच्या अंगावर आहे. बोंडअळी येते का पाऊस बरोबर व्यवस्थित पडून नाही राहिला. आधी सुरुवात जास्त पावसाला येते नंतर मग सगळं यावेळेस कोण सरकार समजा? सरकार जो आला तो आपला. तुम्ही कुठले राहता? आपण दर्यापूर अंजनगाव म्हणतात तुमचा कोणता लाडका भाऊ तुम्ही आमदार करता? आमदाराचं आम्ही सांगत नाही. ते आमचं सध्या गुपितच आहे. आम्ही ते सांगू शकत नाही. काय म्हणता मग आता? भंडारपूर आहे यावेळेस मग कोणत्या आमदाराला बोलावता? भंडारा मशाल आले मग आपल्या गजान बोलवते त्याला बोलावता. आता काय म्हणतात त्याला?
काय मग आता आमंत्रण दिवस कामाचं आमदार करता पण दिले आमदार करावं लागतेस करावं लागते आपल्या भागातली माणसं बाहेर गावाचे करून काय करता नाही काय म्हणता काय म्हणू आता जे आपले आहेत आपलं समजा गजानन लवट आहे आपण त्यालाच मतदान करू आपण दुसऱ्या व्यक्ती करून काय आपले हे आहे मग आपण त्यांनाच करू लवटेची आमच्या इथं कशी चर्चा एक नंबर काही जण बा त्याच्यावर आरोप करून राहिले. काहीचे आरोप आहेत सांग ना बा दारू दुकानात बा हे. दारूचे दुकान आहेत म्हणजे काय काय खराब झाला का म्हणून असं थोडं असते दारू तर मग सगळ्यात जनता असते ते दारू मग सरकारनंच बंद करा दारू सरकारनंच बंद करा दारू ते विकू राहिलं पण सरकारनं बंद करा दारू मग तो विकणं बंद करीन सगळ्यात टॅक्स सरकारला त्याच्यावर ते बंदच करू शकत नाही ना म्हणून गजानन लवटे या परिणामाचा आम्हाला ते म्हणणं मग युवकांना मग समजा बा हे केलं जाते दारू पिऊन समजा युवक अरे कसं आहे ज्याच्यावर पैसा तोच पेते दारूशिवाय लोक जगू शकत नाही एक बार बायको गेली चालते पण दारू पाहिजे लोक भाऊसाहेब दारूशिवाय कशी चर्चा सुरू आहे गावात गावात सध्या उभाटाचं सरकार येते पण आम्हाची दोघांची युती असल्यामुळे दोन पक्षाचे दोन झाले गुंदिले साहेब आणि अडसूळ साहेब तर आम्हाला पाहिजे शिवसेना पण शिवसेनाची सीट असल्याच्यानं तर आमची सीट समजा येत नाही दोन पक्ष असल्यामुळे पण आम्ही बुंदेले साहेबाला जोर लावू तुमच्या गावातून आरोप झाले बा बुंदेल साहेब बा ओळखत नाही अंतर्गाव शिवाजीले नाही असं काही नाही ते इंजिनियर होते आणि मोदी लाकडीतनी निवडून आले त्याच्यानंतर त्यांना त्याचा परिचय नव्हता एवढा आणि चांगले माणसं ज्यावेळेस मग कोणाला तिकडे महायुतीचे जे माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ ते त्यांचं कसं आहे पहिले 5 वर्ष त्यांनी जे काम केलेलं आहे आणि त्याच्या कामाचा एवढा अनुभव इतर लोकांना नाही त्याच्यामुळे दोघांची युती असल्यामुळे लवटे साहेबांची चान्सेस जास्त विकासासाठी काही नाही लवटे तर सध्या आघाडीवर दिसतात आपल्याला कारण की आमचे मामा त्याच्यात मामा व्यापाऱ्याच्या मागं जाणं हे चांगली गोष्ट आहे व्यापाऱ्याला साथ देतात म्हणते लवटे साहेब आम्ही गोरगरीब लवटेच्या मागं जे आता जिल्हावाई जे रस्ते आहेत ते पूर्ण झाले समजा पण जे आता हे खेडोपाडी तुम्ही आमच्या रस्त्याने आले अशी म्हणजे जे 82 जे पण रस्ते आहेत ते असं वाटत आहे की बा जिल्हा परिषद सारख्या फंडचे मधून झालेले आहेत पण ते तसे तर ते 82 जे रस्ते आहेत कारण की त्या 82ला फंडच नाही येऊ राहिला म्हणजे कारण की वरते जर भाजप बसला असल्यामुळे ते राजकारण दाखवत असल्यामुळे ते काँग्रेसच्या आमदारांना यांना फंड देत नाही 82चा तर त्यामुळे हे जे रस्ते आहेत मेन गावोगावचे तेही बंद झाले पाहिजेत दुसरे पांदन रस्ते त्याच्यावरचं खडीकरण हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आता दर्यापूर अंजनगावमध्ये असे कोणते आहेत की बा आणखी तालुक्यास्तरीय अंजनगाव दर्यापूर मतदारसंघ ते व्हायला पाहिजे हेच दर्यापूर अंजनगावमध्ये कसं आहे जास्त करून पांदन रस्त्यावर भर द्यायला पाहिजे गावोगावी त्याच्यावर पांदन रस्ते देऊन पण खडीकरण ताबडतोब केलं पाहिजे नाहीतर पांदन रस्ता आपण करतो आणि त्याच्यावर 5-6 वर्ष त्याच्यावर खडीकरणच नसते घासघूस करणं चालू ना शेतकऱ्याचं आमचं धार लावून राहिले हो मग आता कोणत्या आमदाराला धार लावता ना चांगला आता आमच्या हिशोबानं बुंदले साहेब दिसतात बा सध्या बरे हो कारण की त्याचा दारूचा धंदा आहे म्हणते हे इकडे त्याचा दारूचा धंदा आहे असं मी मीडियावर ऐकतो तसे आमच्याकडे आमची पोटे दारू फारमी होती की ते आमदार कधी जास्ती दारू पितील लोक ते बुंदले साहेब बरे सात्विक माणूस दिसते शांत माणूस आहे समय आहे तसे आमच्या इथं बळवंत भाऊनी चांगले कामं केलेले आहेत बरं चांगले कामं केलेले आहेत पण आता बळवंत भाऊ उभे नाहीत यायला निवडून असं वाटतं पण मला तर काही मजा नाही आता काही जण चर्चा करून राहिले होती त्याच्यात म्हणतात बा सरकारीच आहे दारूचं दुकान लायसन तर सरकार देते सरकारनं आता ते सरकार काय देईन काय नाही सरकारचं सरकारले माहीत पण आम्हाला लाडक्या बहिणले चांगले पैसे भेटलेले आहेत आता माझ्या घरातनी सासूले मिसेसले सर्व बायकोले पैसे भेटलेले आहे 7,500-7,500 रुपये आले तर आम्हाला PM चे पैसे आले CM चे आले
चांगले पैसे भेटून राहिले. असं नाही आहे की आता थोडाफार आहे भावाचा प्रश्न तर होईल, हाय मिटवतील ते, असं काही नाही. आता महायुतीत जर झालं तर आपले जे माजी आमदार होते कॅप्टन अभिजित अडसूळ ते होते. नाही त्यांनी तर काहीच नाही केलं. आमच्या गावात शिवाजीले पैसे कबूल केले ते तर काही 50,000 दिले म्हणतात, 50,000 बाकीचे राहिले म्हणतात. पण त्यांनी आमची तर काही विकास नाही केलेला आमच्या गावात. आमच्या गावात विकास फक्त आपले बळवंत साहेबाचाच आहे. त्यांनी चांगले 2 कोटी रुपये आमच्या गावात टाकलेले आहेत. असं नाही आहे की नाही टाकले म्हणून. धन्यवाद. बोलता सांग ना काय तुझे प्रश्न काय काय नाही सांग ना. काय म्हणता चर्चा काही सुरू आहे गावात? गावात चर्चा आता बुंदिले साहेबाची आहे मग. कशी चर्चा आहे? ती तेच म्हणता येईल सगळ्या गावाला आशा आहे बुंदिले साहेबाची. कोणत्या मुद्द्यावर येते? कोणत्या मुद्द्यावर म्हणजे? ते आता युवा स्वाभिमान जिंकून आता कोणत्या मुद्द्यावर सांगा बरं. हे काय म्हणते योजना, काय म्हणतात सरकारी योजना ह्या? सरकारी योजना मला तर काहीच नाही भेटून राहिलं. निराधार भेटत ना? नाही, पळाले नोकऱ्या आहेत, पळाला नोकऱ्या आहेत ना. ते PM चे पैसे नाही भेटले, कोणतेच नाही पैसे भेटले. काऊन तर ते पळाला नोकऱ्या आहेत, 3 पळाला नोकऱ्या आहेत. एसटी फुकटाची? एसटी फुकट आहे. मग कोणतं सरकार पाहिजे मग आता कोणतं सरकार आता काय जे येईन ते येईन बा. कोणतंही असलं चांगलंच आहे आपल्याला. कोणतंही असलं चांगलंच आहे. आमच्या कापसाला भाव पाहिजे ना. आमच्या शेतीमालाला काहीच भाव नाही ना. काही पुरत नाही शेतकऱ्याला शेती. आमच्या कापसाला भाव द्या म्हणा. कापसा मग कोणतं सरकार देईन आता? काय मी आता कोणतं सरकार पाहिजे तुले? आता आम्हाला हे भाजपचं बरं आहे, मोदीचं सरकार बरं आहे. मोदीनं कापसाला भाव द्यावा आता. राणाचे एकूण आहे, राणानं काम केले. राणाचे एकूण आहे तर मग ते निवडून येते 100%. हे आमदार आहे कोण निवडून आमदार दर्यापूरचा आमदार कोण? दर्यापूरचा आमदार कोण पाहिजे तुम्हाला? मग आता काय ते सांगता येते बा कोण तुम्हाला कोण पाहिजे? समजा कोण झाला पाहिजे बा? आपण बुंदिले जन सालस असं व्यक्तिमत्व जे आहे ते आपले रमेश भाऊ बुंदेलेजी जे आहे ते सरळ आणि चांगलं सगळ्यात चांगलं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे आमचे जास्तीत जास्त जे आहे लोक हे पाना या बौद्ध चिन्हालाच जे आहे मतदान करणार आहे. डबल आता पुन्हा रमेश भाऊ बुंदेले आमदार करतात? रमेश भाऊ बुंदेले. तर पहिले त्या आमदारांना कोणते हे करायला पाहिजे? रोडचं करायला पाहिजे. पण डांबरीकरण होतं त्याच्यावर माती खळीकरण केलं, मातीकरण केलं, डांबरीकरण तर खळीकरण केलं आमदारानं. मग यावेळेस कोणाला चान्स आहे? यावेळेस बुंदेले. ते आधी आमदार होते असे ना. त्यानं काम तरी केलं काहीतरी. यावर हळसूळनं 5 रुपयाचं चॉकलेटच दिलं नाही गावात. 5 रुपयाचं 5 रुपये दिले नाही ना. त्यानं तरी दिलं. जोपर्यंत त्याच्यापर्यंत गेलं त्याला शेवटच्या टप्प्यात आमच्या गावात 5 लाख रुपये दिले गेले. तो डबल आमदार करतात? हो बिलकुल. पाण्याचा माहोल चालू आहे. पाण्याचा कसं समीकरण पाहता आता दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात? समीकरण काय आता जो तुम्हाला माहोल दिसून राहिला ते माहोल आता कसं आहे माहिती आहे का? आपला बुंदिले साहेबाच्या मागे चालले आणि बळवंत भाऊचा मतदारसंघ असून बळवंत भाऊचं या मतदारसंघात लक्ष नाही आहे. कुठं फिरताना दिसून राहिले. प्रचार त्यांना बंद करून टाकलेला आहे. त्याच्यामुळे सगळं बुंदिले साहेबाच्या मागे आहे. त्यावेळेस मग आता अभिजित अडसूळ या माहिती अडसूळ साहेबाचं कसं आहे? अडसूळ साहेब जेव्हा निवडणूक असतात तेव्हा अडसूळ साहेब दिसतात. त्याच्यानंतर अडसूळ दिसत नाही. म्हणून लोकांना आता ठरवलं की आपला माणूस आणि आपल्यातला माणूस म्हणजे बुंदिले साहेब. लवटे साहेब येतात. लवटे साहेब? हो. कोणत्या मुद्द्यावर येतात? म्हणजे येईनं जे अडसूळ साहेब आहे आणि बुंदेल साहेब आहे हे दोन्ही आमदार होऊन गेले पहिले. येईनं कोणत्याच प्रकारचा विकास केला नाही आहे. त्याच्यामुळे लवटे साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहे ते उमेदवार त्याच्यामुळे ते निवडून येण्याची दाट शक्यता आहे. एकदम बढिया. कोणी निवडून आता? आता पाण्याचं वाटू राहिलं. पाण्यावर कोण आता? रवी राणा. रवी राणा म्हणजे रमेश भाऊ बुंदेले? हा, रमेश भाऊ बुंदेले.